नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देत होते आणि त्या मुलाखतीत त्यांनी एक वाक्य उच्चारलं. ते म्हणाले, शुरू में भारतीय जनता पार्टी अक्षम थी, मतलब सक्षम नहीं थी, तो आरएसएस भारतीय जनता पार्टी को सहारा देती थी, लेकिन कुछ दिनों में भारतीय जनता पार्टी सक्षम हो गई है, अपने निर्णय खुद लेती है. आता या वाक्याला आक्षेप घेत मीडियानं आता भाजपला संघाच्या मदतीची गरज नाही याची चर्चा करायला सुरुवात केली. अर्थात मीडियाला अशा आग लावण्याचे धंदे येत असतात. मी हिंदी व्हिडिओ करून सांगितलंय की संघ ही एक सांस्कृतिक सामाजिक संघटना आहे, ज्या संघाला राजकारणाशी तिळमात्र संबंध नाही. ती भाजपची मातृसंस्था आहे आणि संघ भाजपला आईसारखं सांभाळत असतो. आता आपलं लेकरू मोठं झाल्यावर चालायला लागल्यावर त्याला आधार देण्याची गरज नसते, हे कोणत्याही मायबापाला उत्तम पद्धतीनं कळतं. मुद्दा तो नाही आहे, त्याचं स्पष्टीकरण पण देण्याची गरज नाही आहे. संघाला माहीत असतं की भाजपचे नेते काय बोलतायत, भाजपच्या नेत्यांना माहीत असतं की संघाची ताकद काय आहे. ज्याला कळत नाही तो बाहेर पडतो, हा भाग वेगळा. पण संघाची ताकद खुलासेवार पुन्हा एकदा समजावून सांगण्याची आवश्यकता नाही आहे. संघाचं स्थान वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. कारण मातृशक्ती काय असते, पितृशक्ती काय असते हे अनुभवायचा गोष्ट आहे. हे बाकीच्यांना कळणार नाही. ऊन खिचडी साजूक तूप वेगळं राहायचं, भारीच सुख या लोकांना हे कळणार नाही. मला मीडियाची गंमत वाटते. म्हणजे बघा, कोणाचं काय आणि कोणाचं काय. हिंदी मीडियाने यावर चर्चा पसरवली. मी ते उद्धव ठाकरे काय बोलले यावर पण बोलणार नाही, कारण आजकाल उद्धव ठाकरेंच्या वरती काय बोलावं हा प्रश्न मला पडला आहे आता. कारण इतकं फ्रस्ट्रेशन ठाकरे आणि कंपनीला आलेलं नाही, इतकं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे की ते वाटेल ते बोलत सुटले. त्यामुळे त्याच्याविषयी काही बोलायची आवश्यकता नाही आहे. मीडियाच्या मध्ये हिंदी मीडियाने काही काळ ही बातमी चालवली. म्हणजे आज तकनी चालवली, इंडिया टुडेनी चालवली, ती दुसरं कुठलं अजून एक दोन हिंदी चॅनल्स त्यांनी चालवली आणि सांगितलं की हे असं म्हणाले, संघाची गरज नाही वगैरे म्हणाले. हिंदीनी चालवली आणि मराठी मीडियानं ते लावून धरली. मी टीव्ही बघत होतो, म्हणजे मुंबईत होतो, थोड्या वेळ निवांत होता, त्यामुळे टीव्ही लावलेली होती आणि बाहेर काय चाललंय, शेवटचा टप्पा होता मतदानाचा म्हणून ते बघत होतो. प्रचाराच्या कुठल्या बातम्या येत आहेत का, काही वेगळं काही घडतंय का हे बघत होतो हॉटेलवरच्या टीव्हीवर. घरी तर बातम्या बघत नाहीच. अगदी 3-4 मिनिटांनंतर पुन्हा एकदा बातमी यायची, जे.पी. नड्डा असं म्हणाले, जे.पी. नड्डावर उद्धव ठाकरे असं म्हणाले, जे.पी. नड्डाला संघाची गरज नाही. सरसकट मराठी वृत्तवाहिन्या या जे.पी. नड्डांची बातमी पुन्हा दाखवून संघाशी कसे मतभेद निर्माण झालेत हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. मी विचार करत होतो, मतदानाच्या 2 दिवस आधी संघाला थंड करण्यासाठी ही बातमी दाखवते असा अर्थ होऊ शकेल का? मुळात संघाने मिशन हाती घेतलं की ते कोणत्या मीडियानं काय दाखवलंय यावर आपली धोरणं ठरवत नसतात. तसं कोणताच पक्ष तुमच्यावर धोरणं थोडं ठरवतो, मीडिया थोडं धोरण ठरवत असतो. तुमचा वापर असतो काहीतरी त्यांना हवा असलेला विषय पसरवण्यासाठीचा. तुम्ही थोडंच लोकांची धोरणं ठरवता. देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला फार ठासून ठोकून सांगितलंय ना की तुम्ही सांगाल ते नरेटिव्ह आम्ही नसतो करत. मीडिया हा नरेटिव्ह चालवायचं साधन आहे. विसरले टीव्हीवाले, कारण तुम्ही कोणाच्या तरी हातचं भावलं आहात, कळसूत्री भावली आहात आणि कळसूत्री भावलीप्रमाणे तुम्ही वावरता. अधूनमधून एखाद्या संपादकाला प्रबळ इच्छा होते की आपण नरेटिव्ह चालवला पाहिजे. मला असं कळलंय, 3 संपादकांना म्हणे कळलंय बरं का, आणि त्या कळण्यात मी उगाचच खर्च करून बसलोय. कळलंय की 25.5 लाख रुपये किमतीच्या 3 हॅरियर एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाने मुंबईतल्या 3 प्रमुख व्यक्तींना गिफ्ट केल्या. एक ठाण्यात, एक अंधेरीत, अजून एक कुठे आहे सांगायचं. अशा 3 हॅरियर, टाटा हॅरियर या गाड्या 25.5-26 लाखाच्या या गाड्या गिफ्ट केलेल्या आहेत. गिफ्ट. मग अशी महागडी गिफ्ट मिळवायची म्हटल्यावर असं
चर्चा तर घडणारच की. काय कितीही धन असलं, आपण धनानी कुबेर झालेलो असलो तरीही अजून आपल्या संग्रहात भर पडावीच वाटत असते. खंडी खंडी पैसा घरात यावा असं अनेकांना वाटत असतंच की. त्यामुळं ज्यांनी कोणी हॅरियर मिळाल्यात ना ज्यांना, त्यांनी तपासून बघावं की याच्या बदल्यातच आपण हे सगळं चालवतो आहोत का. तर नरेटिव्ह सेट करणे, भाजपला हानी पोहोचवणे, संघाला हानी पोहोचवणे हा काय मुद्दा असू शकत नाही. कारण संघाचा स्वयंसेवक, संघाचा कार्यकर्ता हा दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करतो, टीव्ही बघून नाही. त्याला सवयी नसते तुमचं गांधीर्ट काहीतरी बघून आपलं काम करायची, त्याला सवय पण नसते. तो त्याचं काम करत असतो. त्यामुळे संघ थांबवणे हा मुद्दा नाही. बरं, भाजपवाल्यांच्या मनात संघाविषयी राग निर्माण करायचं काम पण तुम्ही करू शकत नाही, कारण ती संघाची लेकरं आहेत. संघाच्या लेकरांना आपल्या मायबापाच्या विरोधामध्ये काहीतरी भडकून द्यायचं आणि करायचं हेही शक्य नाही. म्हणजे संघ भाजपच्या विरोधात जाईल काय हा प्रयत्न फुकाचा ठरेल. भाजपवाले संघाच्या विरोधात जाऊ शकत नाही, तिथे तुम्ही आपटून तुमची डांग, काहीच फायदा नाही, काहीच फायदा नाही. मी विचार करतो हे काय चाललंय नेमकं, काय घडवायचंय काय. माझ्या लक्षात येऊ लागलं होतं की यांना भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बदनाम करायचं आहे. कारण JP नड्डांची टर्म संपण्याचा कालावधी जवळ येऊ लागलाय. त्याच्या आधी नड्डांना हटविण्याची चर्चा वाढवायची आणि काय करायचं, नवा कोणीतरी अध्यक्ष येतो आहे ही चर्चा पसरवायची. मग नवा अध्यक्ष कोण, आपोआपच काही दिवस तरी हल्ला गुल्ला पाहिजे ना. निवडणूक संपली आहे, मग निवडणूक संपल्यावर काय करायचं, मग नवीन अध्यक्ष कोणीतरी पाहिजे. आणि मला जे काही रॅकेट सापडले ना ते फार इंटरेस्टिंग आहे. चर्चा अशी आहे, म्हणजे कुठूनही कसंही करायचं आणि आदळायचं कुठे हे तुमच्या लक्षात येईल. या सगळ्यांचे टार्गेट आहेत देवेंद्र फडणवीस. सगळ्यांचे टार्गेट देवेंद्र फडणवीस आहेत. म्हणजे काहीही करून देवेंद्र फडणवीसांना एकतर कमी लेखायचं किंवा ते जात आहेत हे चित्र निर्माण करायचं. कसं आहे बघा, JP नड्डा यांना हटविल्यानंतर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याविषयीची चर्चा सुरू होईल आणि मग स्वाभाविकरित्या पहिल्यांदा नाव घ्यायचं हे अशा अजेंड्याचा भाग आहे जो दिला गेलेला आहे. आणि हे करणार कदाचित आधीच उघड केल्यामुळं ते नाही करायचे किंवा करतील, काही सांगता येत नाही. तर पुढचं नाव असेल देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशी चर्चा सुरू करायची. मी सांगतो देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, पण 2029 पर्यंतची वाट बघा. त्यानंतर देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. पण यांना घाई इतकी आहे की 5 वर्ष आधी फडणवीसांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा सुरू करायची. बरं, ती का करायची, काहीतरी कारण असलं पाहिजे ना. उगाच प्रमोशन का द्यायचं. आत्ता प्रमोशन दिल्याबरोबर फडणवीसांनी जी काही टीम बांधलेली आहे पुढची विधानसभा जिंकण्यासाठीची, ती टीम डिस्टर्ब होईल. ती टीम डिस्टर्ब होईल आणि ती डिस्टर्ब झाली की भाजपचा पराभव करणं सोपं आहे. सोपं कारण आहे. मग देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडणार अशी चर्चा घडवून आणायची. जो खेळ मीडियावाले इतर राजकारण्यांच्या बाबतीत करतात ना, जसं पंकजा मुंडेंच्या बाबतीत करतात की आता यांचं नाव आलं, आता यांना मंत्रिपद मिळणार, आता यांना आमदारकी मिळणार, आता यांना खासदारकी मिळणार. अहो, त्या कधीच म्हणलेल्या नसतात, हेच उठवतात. नाही मिळाले की मग त्यांचं महत्त्व संपलंय, त्यांना संपवायचा प्रयत्न होतोय, हे सुरू करायचं. तसं देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय अध्यक्ष करणार अशा अर्थाची चर्चा सुरू करायची. बरं, या खेळात नाही जमलं तर दुसरा अजून एक डाव आहे, तो मला कळलाय म्हणून तुमच्या समोर मांडतोय. अगदी खात्रीलायक सूत्रांकडून कळलंय. म्हणजे आपली सूत्र काही त्यांच्या सूत्रासारखे नसतात, खात्रीलायक सूत्रांच्याकडून कळलंय. डाव काय बघा, देवेंद्र फडणवीस जाणार नसतील तर मग महाराष्ट्रातलं आणखी एक नाव पुढे आणायचं आणि ते नाव म्हणजे विनोद तावडे. विनोद तावडे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशा आशयाची चर्चा सुरू करायची. मग विनोद तावडे राष्ट्रीय अध्यक्ष होणार म्हटल्याबरोबर फडणवीसांचं काय महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे का, फडणवीसांना मागं लोटलं जातं आहे का, तावडेंना पुढे आणलं जातं आहे का, मग फडणवीसांचे समर्थक अस्वस्थ होतील का,
या सगळ्या अफवा पसरविण्याचे बिनधास्त उद्योग आता नव्याने सुरू होतील. तिथे रात्रीचं खेळ चाले इथे असतं, इथे टीव्हीत खेळ चाले हा प्रकार असतो. सगळा टीव्हीचा खेळ चालवायचा आणि काहीही करून एक व्यवस्था डिस्टर्ब होईल यासाठीचे प्रयत्न करायचे. म्हणून JP नड्डांची बदनामी, मग बदलण्याची चर्चा, मग रिप्लेसमेंटवर चर्चा, मग ते महाराष्ट्रातच होईल आणि फडणवीस होतील किंवा तावडे होतील. एकूण काय तर सगळा हल्लकल्लोळ माजवून द्यायचा, भीतीचं वातावरण निर्माण करायचं, काहीतरी बदलणार आहे याची जाणीव करून द्यायची आणि आपला दात्याचा, हॅरियरच्या दात्याचा फायदा करून द्यायचा. एवढंच सगळं धोरण दिसतंय. बघूया पुढे काय होतंय ते. नमस्कार.